काय बोलता मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे के ब्लॉग्समध्ये. आहे पार्ट 2. तर आज आहे दिवस दुसरा हरिहरेश्वर, बरोबर ना? बरोबर. हरिहरेश्वर बरोबर बोललो आहे. नाही, मला येतं हरिहरेश्वर. हर्षवर्धन. ते आम्ही हर्षवर्धन असंच मुद्दामून बोलत होतो. तर फायनली आम्ही सकाळी 6 वाजता पोचलेलो. मग झोपलो वगैरे. तर आता उठलोय 12 वाजता. मी लवकरच उठलो. 12 वाजता आता उठलोय. झोप वगैरे झालेली आहे. आणि उठल्या भाई हा व्ह्यू दिसलाय. बेस्ट व्ह्यू भाई, बेस्ट व्ह्यू. तर मग हे पूर्ण असं जंगल आहे भाईचा, डोंगर आहे. आणि भाई जास्वंद बघा, आपल्या मुंबईमध्ये एवढे जास्वंद भेटणार पण नाही झाडावर. माकडं पण आहेत. जाऊ ना पुढे. तर मग बघूया की आजचा दुसरा दिवस आपण हरिहरेश्वरला काय करतोय. आता सगळे अंघोळ करणार, त्यानंतर मग मंदिरात वगैरे जाणार आहे. मग त्यानंतर नाश्ता जेवण ते सगळं करू, मंदिरात जाऊ, तुम्हाला मी दाखवतो. इकडे बघा डबा टाकण्यासाठी नंबर लावलेला आहे. रुचिता, जे फॅशनेबल तोंडाच्या पोरी आहेत आमच्या ग्रुपमधल्या, डबा टाकण्यासाठी उभेत. आणि ही भक्ती जा बघ. भक्ती काय बोलते माहितीये? भक्ती बोलते डबा. सोनू ते सोन ना, पाऊल कुठे ठेवलास? सोनू, भक्ती काय बोलतो, डबा कसा टाकायचा? तर बघूया की आजचा दिवस किती इनक्रेडिबल होतो. जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. काय बोलते प्रकारे सगळे आम्ही रेडी झालेलो आहोत. हे आमचं सोनूच्या दादाचं घर आहे. आणि आता आम्ही चाललोय मंदिरात. आणि मग कसले परफ्यूमचे वास मारतात तुमच्या सोनूने अंघोळ नाही गेले. मग ह्याचप्रमाणे आता आपण चाललोय. कुठे चाललोय? मंदिरात. इथे कोणतं मंदिर बोललोय? दक्षिण काशी. ओके. तर आता आपण मंदिरात जाऊया. आणि त्याच्या अगोदर त्याचे सोनूचे कोण वगैरे. ओके. पहिला आम्ही सोनूच्या काकांकडे जाणार, त्यानंतर मग नाही बोलते मला शुगर इंटेक होईल जास्त आणि पिते पहिला फुकट. भक्ती नाही पिणार. पूर्ण मंदिर आहे. त्याच प्रकारे आपलं कालभैरवांचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण चाललो हरिहरेश्वरला, जिथे ब्रह्मा विष्णू महेश पार्वती हे आहे. बघूया. आम्ही आणि तिकडे गेलो परत येऊ. आणि इकडे कसं आहे माहिती आहे, पहिलं तुम्हाला कालभैरवांचं दर्शन घ्यायचं आहे, त्यानंतर मग हरिहरेश्वरांचं दर्शन घ्यायचं आहे. नॉर्थ साईडला कसं आहे की आधी तुम्हाला दर्शन करायचं आणि मग कालभैरवीचं दर्शन शिवाय ते दर्शन अधुरं आहे. जसं वैष्णोदेवी, केदारनाथ. बालाजीचं पण तेच आहे ना, पहिलं बालाजीचं घ्यायचं, मग महालक्ष्मीचं घ्यायचं दर्शन. हे लक्षात ठेवा.
प्रकारे आपलं श्री हरिहरेश्वरांचं दर्शन झालेलं आहे. तर आता आपण जाऊया कुठे? हां, गडावर नाही तीर्थावर. हे आहे सोनूचं गाव ना, सोनूच्या मामाचं गाव आहे. भारी. आता आम्ही चालू बघूया. ही अशी लाईन आहे इकडे आणि हे मंदिर आहे. आता आपण कुठे चाललो बोलला? तीर्थावर बाई. कचरा बिचरा करून. हां, म्हणजे जर तुम्ही येत आहे तर आपला कचरा आपल्याकडेच ठेवा. असं कुठं असं थकलोय कुठेही जातात आपण कचराच करतो, तर कचरा नका करू. बेसिक सिविक सेन्स. हां, मी पण बघितलं असं ना, कर. वरती हात ना हरिहर 2, 3 स्टार्ट ऍक्शन. सहलीला जायचं सहलीला. एवढंच आहे. हे नाचायचं त्या गाण्यावरती आपल्याला. काही याचप्रमाणे बघा. हे तो पिक्चर कोणता होता? यारिया नाही, तो छोट्या पोरांचा पिक्चर होता ना, सोनून. 26 नोव्हेंबर. कोणता पिक्चर 26 होता? एप्रिल. एप्रिल मे 99. मला हा, माहिती तो पिक्चर. त्याची इकडूनच आहे. ती पोरगी आहे ना, त्या 2 पोरांना एक्सप्लेन करते, मग मागून येत ना ते माणसं येतात आणि मग ते त्या लोकांचं कॉन्व्हर्सेशन चालू होतं की यू नीड टू टेल दिस. की त्यांना माहिती म्हणजे त्यांनाही कळेल ना की आपण ह्या प्लेसवरती आहोत. तर ते लोक बोलतात, अरे तुला इकडची माहिती खूप माहिती आहे, तू काय टुरिस्ट आहे का? तर मग तो बोलते, लोक बोलतात नाही ही माझी मैत्रीण आहे. तर हा सीन इकडे शूट झालेला आहे. त्यांना माहिती सगळ्यांना. तुझ्या आधी माहिती आणि म्हणून ह्यांच्यावरून कधी व्लॉग बनवत नाही. म्हणून ह्यांच्याबरोबर माझे पूर्ण प्लॅन कॅन्सल होतात. आणि ते तुझ्या आधी सगळ्यांना माहिती. नाही माहिती. तुला आता माहिती पडलं. ही बावळट आहे रे, ही मंद आहे ही. स्नॅप टाकतोय. याचप्रमाणे आता खाली उतरलोय भाई. आहे चांगलं आहे स्पॉट. फक्त मस्त आहे. आणि आता सध्या आम्ही खाली चालतो. कुठे खाली? चेतावणी. जास्त पाण्याच्या ठिकाणी जायचं नाही. प्रकारे इकडे बघा पूर्ण व्ह्यू आहे भैया. बरोबर आपल्याकडे आहे प्रथमेश लिंगाळे. इकडचे संवाद आता काहीतरी सांगतायत. बोला मोठ्याने बोला. जेव्हा राम वनवासाला निघालेले, मोठ्याने बोला. राम वनवासाला निघालेले, जेव्हा रामदेव आपले वनवासाला निघालेले, इकडे लक्ष्मण पावला. ओके, इकडे समोर. आता आपण जाऊ नाही शकत. कुठे लाटा खूप आहेत म्हणून. कुठे लक्ष्मण? इकडे पुढे लक्ष्मण पाऊल आहे. ओके. आणि त्याला तीर्थ का म्हणतात? कोणाला? या जागेला. त्याला चारी साईडनी खारट पाणी दिसत, पण त्या आतमध्ये गोडं पाणी. तिथे आतमध्ये नाही जाऊ शकत. जाऊ शकत. ओके पण ही गोष्ट कोणाला माहिती नाही. ओके तिकडे पण जातो. ओके. तर मग आता मी एक व्हिडिओ बनवेल ना, त्याच्यामधून तुम्हाला सांगेल. ओके. तर इकडे हे जे ह्याला तीर्थस्थान बोलतात, कारण की चारी ठिकाणी समुद्राचं खारं पाणी आहे. बट इकडे आतमध्ये गेलो ना आपण, तर इकडे गोड पाणी आहे पिण्याचं. तर मग बघूया आपण आतमध्ये जाऊन बघूया. गोड आहे. बस काय, बघूया. ठीक आहे, तुझं काढतो. ओ भाई साहब, भाई बिस्लरी ह्याच्या मोर कमी आहे. भाई साहब खरं
एवढीशी जागा आहे ती भाई. खरं खरं काही जागा दाखवली. जर तुम्ही हरिहरेश्वरला येत असाल तर ह्या गुफेत येऊन, ह्या तीर्थस्थानी येऊन हे पाणी नक्कीच तुम्ही टेस्ट करा. खरंच हे गोड पाणी आहे. खरं 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 बाई. आणि ती एवढीशीच आहे बघा. म्हणजे हा गुफा आहे आणि ह्या गुफेमध्ये इकडे ते पाणी आहे आणि ते खरंच गोड आहे. मी दोनदा पियालोय ते. खरं खरं खरं. जाऊ येऊ पिऊ. अरे हो खरंच गोड पाणी आहे. इट्स स्वीट रिअली. इट इज स्वीट. खरंच गोड नक्कीच आहे. इकडे तीर्थ नक्कीच इकडे या आणि इकडचं पाणी टेस्ट करून मला कमेंट मध्ये कळवा. हिडन स्पॉट. हिडन स्पॉट आणि हिडन अच्छा हा हिडन. ठीक आहे बिगेन येतो ना. आणि हिडन स्पॉट आहे जो हिडन आहे. इकडून येत आहे ना, इकडून इकडे यायचं आणि बघा इकडेच ती गुफा आहे. या मोठ्या दगडापाशी ह्या मोठ्या दगडापाशी आणि इकडे. हा पैसा आहे. वगैरे आता खाली उतरलो आम्ही. चौकासा पाय कापला ना 8 इंजेक्शन घ्यावं लागतं. काय चांगलं आहे भाई. मला आवडलं. एकदम असं समुद्र किनारी कोण नाहीये. हे बघा इकडे. त्यानंतर तिकडे माणसं आहेत कमी, जास्त नाहीत. म्हणजे आम्हीच आहोत. आता आम्ही इथून पाण्यातून का चाललो कारण की आम्हाला त्या साईडला जायचंय. आणि इथे बघा बेस्ट आहे हरिहरेश्वर भाई. डू विजिट विथ युअर फॅमिली. आवडलं मला. मागले हा काही पण. आठव. हा कोणता हे घे. कैरी पन्ना. जांभूळवाला माझा आहे. बघू मला. हे बघू थांब जरा. जांभूळच आणा. सगळे केस मला सेम का लागते. अरे पण त्याला टाकला काय हळूहळू करा. सगळं सेमच लागतंय. प्रकारे अनिकेतने 500ची नोट दाखवलेली आहे आणि आता ती उरणार नाहीये. आता अनिकेत चायनीज चालेल मंचुरियन. खूपच कॅश आहे. कॅशियर जा ना मूर्ख. व्लॉग मध्ये काय भारी व्ह्यू भारी आहे. व्ह्यू भारी आहे. हरिहरेश्वर भारी आहे भाई. मजा आली. सोनूच्या मामाचं गाव आहे. तेच झालं ही सोनूचंच जी गाव. आहे ना ही सगळी वाडी आमची. ओके. मग मला दे की रूम. सोनू तोंडाने मी गरीब खरंच दिसतो. बंगला बांधले. काय रोन्या. आणि सोनू- माझं स्वप्न आहे की बीचच्या इथे. सोनू तोंडाने गरीब दिसतो बट आमचा सोनू मनाने श्रीमंत मला आहे. नव्हतं वाडी म्हणजे मला नव्हतं वाडा आहे. वाडीच आहे ती. बापाने असं काय. प्रकारे आम्ही प्रदक्षिणा घातली आहे पूर्ण इकडे. कारण की इथे ना तुम्हाला तसं पूर्ण उतरून डोंगरावरून येऊन त्यांचं समुद्राच्या इथून साईडला जाऊन चालत चालत पूर्ण ह्याचं फिरून जायचंय. मग तुमची एक प्रदक्षिणा कम्प्लीट होते. आता इथे आम्ही आता संध्याकाळी परत येणार आहे. का बोललीस तू? हे आहे सोनूच्या दादाचं घर. आता मी जेवायला बसलोय. आम्ही बीच वगैरे वरून जाऊन आलोय. आता जेवण वगैरे करू आणि मग परत मग आम्ही बीचवर जाणार आहोत. तर बघूया. त्याचप्रमाणे आता आमचं जेवण वगैरे झालं. ते लोक येडे लोक आराम करतात. तर म्हटलं चल आपण जरा फिरून येऊ. फिरण्यासाठी चालू आहे ना भाई. तर म्हटलं चला फिरूया. तर आता मी एकटाच निघालो आहे माझ्या ट्रायपॉड बरोबर ॲज युजल. भाई भारी वाटलं मला. मजा आली. इकडे समोरच एक हे नारळाचं झाड आहे. तिकडे जातो. संध्याकाळी मोदक पण खाणार आहे. वहिनी बोललेत मोदक बनवते असं. बघूया. राणा आता चांगला असं भारी काढत होतं. नाही काय घेते चांगला येतोय. चांगला येतोय. नाही काळा काय तू मनाने गोरायच ना भाई. चांगला येतोय. आपण याची एकच पोच असते.
हसतच नाही. हे हस ना. मध्ये वगैरे संध्याकाळचे वाजले 6. आम्ही जेवलो 5-4:30ला. मग मी आलो आणि रील वगैरे स्केड्यूल केली आणि आता मग आम्ही आलो इकडे आता सगळे. तर आता मग बघूया कसं काय होतं इव्हिनिंग. वाटतं की ह्यांना इकडे पटणार आहेत बट 2 काळ्या परी दिसतात. आता बघा ते लोक हिची चप्पल पाय डुबली आता पाण्यात. पाय गेला पडली बिडली तर तिथं पाय घुसणार रुचिता बघ ना. स्ट्रीगल पाय घुसणार खाली बघ आणि ते भिजणार. पडली तर भिजणार. तिची लुंगी वाटते रुचिताची लुंगी वाटते. बाय पाय आत जाईल गेली बघ ती गेली. बघ ती बघ. दोघं भिकारी बघ रुचिता. लुंगी काय घातलंय तिने ते शिवेंजी भिजली. आमच्या बरोबर नाही. अरे काय घातलंय ते शी. काहीच मॅचिंग होत नाहीये. काढा ते जॅकेट वगैरे काढ. शी आहे बघ. या लोकांचा ड्रेसिंग सेन्स हे बघा. मलिका आहे पसरवलं नाही. भक्तीचा थोबड. यांना आम्ही विदाऊट मेकअप बघितलं. भुताडीन काय फालतूगिरी करताय. काहीच अपलोड करणार नाही ही व्हिडिओ. अगं बोलत बसू नकोस. बोलायचं ना असं. हात लाव की पहिला. हात लाव. 1 2 3 स्टार्ट. तू चालू कर. 1 2 3 स्टार्ट. हा कर जा. पळ मध्ये ये जरा. हा थांब. उभी राहा जरा. पुढे ये चालत. या साईडला आमच्या पुढे आमच्या साईडला ये. हा मागे फिर. हा मागे ये चालत. केस हे कर नीट. हा पुढे ये. थांब आता तिकडेच. हा सनकडे बघ. हा केस झाड परत इकडे बघ. हा डन. पुढे ये. बरोबर. अरे चुती आहेस काय? ठेव ना हात. काय हात ठेव कॅमेरा. 1 2 3 स्टार्ट गो. हा जा. मध्ये ये. मध्ये थोडी मध्ये ये. राईटला. हा बघ. टर्न कर. केसांना हात लाव. सनकडे बघ परत तिकडे. परत ये. पुढे ये. पुढे ये जरा. ह्या साईडला ये. तू नको हलवूस. हा सरळ ये. मागे ये चालत. हा इकडे बघ. केस हलव. अशी झटक केस. हा ये पळत ये. हा बस. अरे काय अरे चला मस्ती नको करू ना. तिथे सनसेट झाला आपला. ह्या दोघींच्या झाल्या. आपल्याच नाही झाल्या काढून भाई. अरे बघ ते आहे बरोबर. सेमच आहे. बघ बघा. एक रील काढायला यांना 10 वर्ष लागतात. स्टार्ट करूया. बघूया. माझ्याच मोबाईल मध्ये काढूया. हा बघूया. पण बॅक कॅमेराने काढ. ठीक आहे ना काढायचं. भाई भारी आहे समुद्र. बट ह्या चुत्या लोकांबरोबर येऊ नका कधी. एव्हर कम विथ देम. तसे तुझे फ्रेंड्स नाही आहेत आता इथे. तुला आमच्या सोबतच राहायचं. यू डोंट हॅव एन ऑप्शन. हे मला काय वाटलं माहिती कसा सनसेट असेल म्हणजे पूर्ण ऑरेंज होऊन जायस का. हम लोग नेगेटिविटी आने के बाद वो बोल रहे नहीं आएगा. मला असं वाटलं तसं तर झालंच नाही. गोकर्णाला तशी अरे करना. गोकर्ण इज नॉट पॉल्युशन. कोणी काय बोलू नका. तो ड्राफ्ट बरोबर होता. मला वाटतं आयफोन मध्ये एक ट्राय करूया आणि बरोबर आहे तो. नाही मी देणार नाही. चल 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. ऍक्शन. आता पप्पी देतील बघा.
येडेच रे लोक या पोरी काही करतात. इथे मी फिरतच नाहीये. फिरते मी नाही फिरते मी. तू नाही माझी कंबर. गाईज आम्हाला नाही काढायची यांच्यावर रील नाही काढायची. मी बंद करतोय. माझं डोकं खराब झालं आता. डोकं खराब झालं. मी कळते का नाही मटर गश्ती खुली सडक में मध्ये येत या side मला तो सेल्फीला चांगला येतोय तो. हा कि भागे हम या भीगे हम हो जाए आम्ही नाही. हो 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 हे सा पासा फिरते कैसा पिया 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 पिया. किती रेसिस्ट वाटतं. भक्ती बोलली काय माहितीये तू कधी हे केलं नाहीस काय कसं करायचं तेव्हा मी तिसऱ्यांदा मला कळली ती स्टेप. नाही तर मी अशी करत होते बघ बॉक्सिंग. मला तर रोळ आला. भक्तीच्या ते कॅमेरा आहे. जरा ए लांबवा ना जरा लांबवा ना. हा ये चला ते माझा टर्नच नाही आला. आमच्या तुझा बाप फ्लॅश मारणार. हे काय माझे फ्लॅश मारत आहेत बघ भक्तीवर तो फ्लॅश कसे आहेत. आता थांबायला होते भक्तीने. आता ही बाजूला पाणी घालत बांगड्या पडते. पोच दे. बेफिक्रे बेफिक्रे. असंच करतो आपण. असं आहे. स्टेप तरी बघा ना. बघ पहिला असं ए मी काय बोलतो सर्कल नाही एकेकाला चान्स भेटला त्याला जो स्टेप येतो तो येतो. लाव तिथे गाणं परत. हा स्टेप तरी बघून घ्या. अरे आम्हाला नाही बघायचं आम्हाला जे येणार ते आम्ही करणार है ना. भक्तीवरती हरी व्हिडिओ आहे ना. निकल जा टाक ना खाली. अरे थांब ना. हे कोण दिसत नाही हे आहे खरं कोण दिसत नाही. चल ना मग ते ठेवू ना. पाहिजे. आपण सगळ्यांनी यायचं. सगळ्यांनी आहे ना यायचं. कसं आहे गाणं. मला ते येते तुला नाही येते. हे काय हलव ते असं आहे. हे काय ते हलवते. आपण असं करूया ना. हे तर ती लोक कसं पळतात तसं पळूया. आणि ते येते बघ. चल ना तसं पळूया. खरंच छान येईल व्हिडिओ. माझ्याकडे ये भक्ती घर ती बघती यार. एवढी बघती असं नाही येते. आणि स्टार्ट कर परत. आता स्टिक पर्यंत पळत. दमलो आता मी. त्याच प्रकारे आमची इव्हिनिंग इकडे संपलेली आहे. भाई लय भारी होता. हा हरिहरेश्वर भारी आहे. कसं वाटलं. मस्त मस्त. आमचे आउटफिट्सचे वसूल झाले ना बस. आता आम्ही चाललोय तिथे पुढे वाडीमध्ये. बघूया बाकीचा पुढचं. मला काहीच दिसत नाही पुढे काय आहे ते समजतच नाहीये. आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बीच वरती पण असे लॅम्प्स वगैरे लावले पाहिजे ना. इट डझंट मेक सेन्स. का
दुसराही नाही आहे. काय बघायचंय तुम्हाला? एवढ्या रात्रीचं बीचवर पहिली गोष्ट तर अलाउडच नसतं पाहिजे. मी जर महाराष्ट्र ह्याच्यात असते का तर ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. बट ॲज अ मुंबईचा नागरिक म्हणून जर आम्ही फिरायला येतोय तर शांतता भारी मजा आली. बघूया आता पुढे काय होतं. तिकडे तिकडे तर आता आम्ही कॉफी प्यायला आलोय, कॉफी वगैरे पियालो अंड घे ना एक दोन. आणि आता आम्ही चाललोय घरी जाऊ. मोदक आहे, हा रील बनवायची होती ना मोदक. असं पूर्ण कडक लाडू खायला लाडू इथं नाही हे असं पूर्ण मार्केट आहे. कितीला विचार? कसे आहे रे? सगळे हे बघ सोनू, हे बघ, हे वाले. एवढा वाला हे बघ, हे गेले तिथे वॉशरूमला. मी बाहेर आहे, मी काय केलंच नाही. मी बाहेर उभा आहे. मी नाही यार विचारा, मी बाहेर आहे इकडे. अबे भीती वाटते मला. हे रोग मागको ना सोनू. लाईट लावी. सोनू सोनू म्हटलं आपण सोनू. सोनू आहे, सोनू तो. व्हिडिओ काय सोनू आहे तो. सोनू सोनू आहे तो. बोल त्याला. हे सोनूच्या मामांचं घर आहे, लय भारी आहे. आणि मी एक गोष्ट सांगू, हा जास्वंद आहे ना सकाळपासून असाच इकडे, पण तो अजून हे नाही झाला आणि माझं लक्ष त्याच्याकडेच आहे सकाळपासून. भारी आहे. आणि इकडे ह्यांचं हे घर आहे. भारी वाटलं मला. असं घर आमचं पण पाहिजे होतं. जर कोण सिंगल असेल मला कॉल करा. DM मी. हा येडा आहे, याच्या नादी नका लागू. है ना. दत्त, लक्ष्मी. भारी वाटलं घर मला, एकदम मस्त. आणि इथून हे पूर्ण त्यांचं हे उद्या काढू. उद्या व्लॉगमध्ये ना पूर्ण त्यांचं घर तुम्हाला दाखवतो. टूर की मुंबईकरांना पण असं एक घर हवं असतं. गावी आल्यावर गावी आलं वाईट भारी आहे. बघूया आता जेवू वगैरे मग व्लॉग एंड करेल. जास्त काय नाही काढणार आहे. ब्रेड केला आहे हरिहरेश्वरला. खूप मजा आली, खूप मुमेंट कॅप्चर केले. आणि उद्याची 27 तारखेला बघूया की आम्ही कुठे कुठे जाणार आहोत. तर उद्या आमचा प्लॅन आहे कुठे, श्रीवर्धनला जायचं आहे. तर तिकडे जाऊ आम्ही आणि तिकडे पण मुमेंट कॅप्चर करू. आणि लगेच मग आम्हाला निघायचं पण आहे घरासाठी. तर बघूया की हा ब्लॉग कसा होतोय. तर मग जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला सुद्धा पाठवा. तर चला मग भेटूया असंच.